तर पित्तरपाठामध्ये आपण जर काही अडथळा आला तर अगोदर पित्तर घालू शकतो का? तर नक्की मला असे कमेंट करून सांगा. माझं तर असं म्हणायला नाही घालू शकत, पण तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. अगोदर पित्तर घातल्या जाता का? तर बघा, थोडे थोडे घरातले कामंसुद्धा करणं चालू आहे. थांबा थोडंसं, मी याला खाली ठेवते मोबाईलने. थोडं तर चालू आहे घरातले काम करणं. आता नळाला पाणी आलं तर तुला चला भाकऱ्या धुवून घेऊया. धाब्यावरती वाळू घालते कपडे बघायला. आणि आता पित्तरपाठ संपणार आहे ना, नवरात्र बसणार आहे. अजून घरचे कामं म्हणलं करून घेऊ पटपट. आणि तुम्ही सगळेजण वाट बघत असाल कोमलच्या डिलिव्हरीची, तर मी सुद्धा वाट बघायला लागले काय होणार आहे काय नाही म्हणून. समजेनच आपल्याला, जसं मला माहीत होईल तसं तुम्हाला कळवीनच मी काय झालं काय नाही कोमलले. तर घरी काम चालूच राहता म्हणजे करूनच पडता घरची कामंसुद्धा. आपल्या घरची कामं कोण करी, तर चालू म्हणजे करूनच पडता घरची कामं बाईचे जातले. माणसाला काय समजणार आहे, असं काही आहे. नळाला पाणी आलतात मला, चला पटपट वाकड्या धुवून टाकूया. बाकी 2 घरातले भांडे झालेले, ते भांडे बी धुतले म्हणून होऊन गेले. बाकी नळाला पाणी कधी येतं कधी नाही येत, आणि कधी आलं लाईट राहत नाही. लाईट नसल्यामुळे मोटर लावता येत नाही. मोटर लावली नाही की पाणी होत नाही. असं काही आहे आमच्या घरी आणि आमच्या गावात बी. बघा चालू घरातला दसरा काढणं. दसरा म्हणल्यापेक्षा पसारा काढणं. आता 2 दिवस लागो 3 दिवस लागो वाकाय वाळायले वाय तापस. घरचं कामे धुवून टाकल्या. अजून एका दिवशी घरातला कपाटातला एक जरा मोडाचा राहिला. अजून आमच्या कपाटात बी खूप कपडे झाले, ते रसनं पडता. बघू शकता कपडेसुद्धा वाळलेले. नळाला पाणी चालू होतं, म्हणलं चला थोडासा व्हिडिओ शूट करूया. कारण की टाकी थोडीशी रिकामी झाली आमची, भरली नाही. मोटर बंद करून टाकली मी लगेच. अजून 2 वाकडे धुतलेले, ते अन्नप्रसन खालून. आणि उडदाच्या शेंगा सुद्धा तोडायच्या आहे, त्यासुद्धा आणून ठेवले. म्हणजे घरची बाई रिकामी राहिली नाही पाहिजे, असं आहे आमच्या घरी. पंखा बंद झालेला आहे, रुद्र झेकेल. आणि जर पंखा गेला बंद होऊन गेला, उठून जाईन रुद्र अजून. हे बघ पुडी आणली कुरकुऱ्याची, कुरकुऱ्यातली पुडी खाणं जायचं, खाता झोपून गेला. हातातली पुडी हातातच आहे रुद्राच्या. ह्या 2 वरती टाकून येते वरती. 2 नाही बापा 3 आहे. बघू शकता इतक्या चक्रा मारणं पडतं धाब्यावर, वरू खाली खाली वर. आणि पोरी डायरेक्ट ट्युशनले आज रविवारी म्हणत नसाल. पोरीचा आवाज आहे नाही काही नाही, पोरी डायरेक्ट ट्युशनले. चला म्हणलं वाका धुवून टाकू आज. कपडे सुद्धा वाळले, चला कपड्याच्या घड्या घालून घेऊया. एक चादरी मोठी अंगावरची, ते आता खालती भिजू पहिले आणि मग आरामात धुईन. पुरं वल्ल करून टाकलं मला या वाकरायनं.
कानाच्या घड्या घालून घेते आणि मग चादर भिजू घालते. आता वाजले 1. त्यापासून एवढा उशिरा काऊन तर भिजू घातल्या, तिला धुणं पडलं. टाईम लागतोच ना घरचं करणं जास्त करणं. आणि आता आरामानं पहिले ती चादर भिजू घालते. जशा शेंगा उडतात त्या शेंगा तोडते. आणि जसं मला काही माहीत पडलं तुम्हाला नक्की कळून मी की कोमलची डिलिव्हरी कधी होती कधी नाही म्हणून जसं मला माहीत पडलं तसंच. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही नाही, आजच्या व्हिडिओमध्ये हेच आहे. ते घरचे कामं चालू थोडे थोडे. हे झाले की ते झालं ते चालू असतं. बायच्या मागं चालूच असतं कामं. सोनचे पप्पा जायला वावरामध्ये निंदन चालू येतं. सोनचे कपडे घड्या घालणं चालू आहे आता. आम्ही पूर्वी आता शाळेचे कपडे शिवलेले आणि तरी सर लोक म्हणतात नवे कपडे घ्या म्हणून. काय करता. चालू वगैरे घरचे कामसुद्धा करून काही नाही काही. आणि आता पित्र पाठायला आहेत आमच्या घरचे पित्र बारसले. अजून टाईम आहे. तुमच्या कधी आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या आणि पित्रपाठाच्या दिवशी काय काय करतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आमच्या इकडं वरण पोळी करता, म्हणजे वरण पोळी वडा भजा, अजून कढी आमटी, अजून पापड कुड्या हेच करता आमच्या इकडं. पुरणाच्या पोळ्या नाही करता. आणि आईच्या घरी आई म्हणते आमच्याकडे पुरणाच्या पोळ्यासुद्धा करणं पडतं. आता काय सांग आईच्या घरी काय करतात पण मी तर पुरणाच्या पोळ्याच करते ती आई. पित्रपाठामध्ये करणं पडतं. त्यांचा का पित्रपाठ जातो काय सांगा आता. आणि त्यांचेसुद्धा बारसलेच आणि आमचेसुद्धा बारसले एका दिवशी आमचे पित्रे म्हणजे आजच्या 8 दिवसा. तर मला आई विचारत होती म्हणे आता पित्रपाठ आमचा जातो काय सांगा म्हणे. तर आम्ही पहिले पित्रे घातले चालेल का. तर तुम्ही मला हे कमेंट करून सांगा की पहिले पित्रे घातले तर चालतील का. कारण की माझं असं म्हणणं आलं की ज्या तिथीला आपण घालतो ना, म्हणजे ज्या दिवशी आपण घालतो की बारसले म्हणा, नवमीला म्हणा, अष्टमीला म्हणा, तर त्याच दिवशी घालणं पडतं की नाही. तर मी आईला सांगितलं की नाही म्हणलं आई तसं नाही जमत म्हणलं. ज्या दिवशी आपण बारसच्या असेल बारसलेच घालणं पडतं ना, अष्टमीच्या असेल अष्टमीलाच घालणं पडतं. तर आईचं असं म्हणणं आलं की बाबा आमचे पित्र काही होत नाही म्हणे, तर आम्ही लवकर घालतो म्हणे जीव. तर मी म्हणलं तसं नको करू म्हणलं, तू बारसलेच घाल म्हणलं झाले कधी तर. आणि नाही झालं तर यंदा सारं राहू दे म्हणलं. कारण की कोमलची डिलिव्हरी झाली त्याला नाहीतरी घालता येणार नाही, कारण त्यांना इर्दी पडेल ना म्हणून. तर जमता की नाही जमत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, जे करून मी आईला सांगू शकते की आई जसं की जमता म्हणून. म्हणजे जसं जमता नाही जमत म्हणजे लवकर घालता की नाही घालता तुम्हाला समजू शकता मी काय म्हणायचा प्रयत्न करायला म्हणून. कारण की असे आपले जेवढे यूट्यूब फॅमिली की त्यांना सगळ्याला माहिती आहे की म्हणजे पित्रपाठामध्ये सगळ्यांच्याच घरी पित्र घालता ना. तर मला तुम्ही नुसतं एवढं सांगा, कारण की मागच्या व्हिडिओ मी जे केलं तर तुम्ही खूप प्रतिसाद दिला मला. कारण की खूप जणांनी कमेंट करून सांगितलं की ताईचं चुकलं, ताई तू बरोबर आहे, दाजीचं चुकलं, दाजी बरोबर आहे. तर आता मला अशी कमेंट करून सांगा तुम्ही की पित्रपाठामध्ये जसं कोमलची डिलिव्हरी लवकर झाली तर अगोदर आपण पित्र घालू शकतो का म्हणून. समजा 2-3 दिवस समजा आता 2-3 दिवसामध्ये दिले तर आपण पाहू आता काय करता काय नाही. तर होतं होईल तुम्ही मला कमेंट करून सांगा की लवकर घालाता का पित्र म्हणून. तर मी सांगेन मग आईला काय करायचं काय नाही, तर लवकर करायचे का उशिरा करायचे. तर पण मला माझं असं म्हणणं आलं की तिथीप्रमाणेच घेतलं पाहिजे, म्हणजे बारस करायला पाहिजे, लवकर नाही घातली पाहिजे आईनं. नाही तर मग यंदा सर राहू दे म्हणलं आईला. कारण की जर कधी कोमलची डिलिव्हरी होऊन गेली तर अजून तुमचे रिकामे काम होतील. आणि आई म्हणते त्यांचे पित्रपाठ जाणार आहे, आता नवरात्र बी जाणार आहे, ते पित्रपाठ बी जाणार आहे. तर आता पाहू आता काय म्हणते काय नाही आई. तर काय करता काय नाही. तर मी तर नाहीच सांगितलं आईला, कारण की नाही जमत ना, तिथीप्रमाणेच घालणं पडतं. आणि आमच्या घरचेसुद्धा असंच म्हणतात सगळेजणं. जसं माझ्या सासूबाईसुद्धा सांगितलं मी ना, तर माझी सासूबाई नाही म्हणे तसं चालत नाही म्हणे. पित्रपाठ म्हणजे पित्रपाठातच पित्र घालतं की आपण तर ते अगोदरच घालणं पडतं, म्हणजे तिथीप्रमाणेच घालणं पडतं. अष्टमी, नवमी, दशमी आणि बारस, एकादशी दिवशी नाही घालता की बारस असेच घालता म्हणे. आणि ज्याचे कोणचे उरले सुरले राहिले असतील ते डायरेक्ट आमोशाला घालता आमच्या इकडं. आणि आमच्या इकडं कसं आहे, जर कधी कोणी कधी बी घालो पण म्हणजे अष्टमीला घालो, नवमीला घालो, दशमीला घालो, तरी बारसलेसुद्धा भागास टाकता आमच्या इकडं. आमच्या गावामध्ये 2 दार समजा काही चुकलं भुकलं तर ते माफ करता म्हणता आमोशाला घातले की. तर तुमच्याकडे कसं करतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे व्हिडिओ बघता ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढाच करणार आहे. व्हिडिओ कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडेल पुढचा बघायचा ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण की आता घरात खूप सारे कामं चालू आहेत, व्हिडिओ करायला टाईम भेटणार नाही मला.
मी तरी होतो आले थोडाफार टाईम काढून तुमच्यापर्यंत आमच्या घरातले हालचाल कशी काय काय सगळं पाठते. कारण की मला माहिती आहे जेवढी आपली यूट्यूब फॅमिली त्यांनी सगळेजण माझ्या व्हिडिओची वाट बघता. म्हणूनच तर पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे नक्की कमेंट करून सांगा मला. तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा करणार नाही. सगळ्यांना जय महाराष्ट्र.